समीक्षा, ललिता सबनीस मॅडम, बालसाहित्यिका, कवयित्री, माननीय नरके सर, काळूराम वागचौरे सर, लक्ष्मण शिंदे सर, गणेश सर, माझे सर्व आयोजक मंडळी आणि दोन येणारे कुंजली धुमाळ सर आणि अब्दुल शेख सर, आपण सर्व रसिक श्रोते हो आणि माझ्या कथा पुस्तकातील सर्व हिरे ज्यांनी परीक्षक केले असे सर्व परीक्षा केलेले मध्ये त्यांना काय म्हणूया आपण परीक्षकच म्हणूया आणि आपल्या सर्वांना वंदन करून मी माझे प्रास्ताविक सुरू करते. शब्दातून उमलल्या कथा, कथेतून उलगडले जीवन, वाचता वाचता समारात झाले सर्वजण, सापडले भावनांचे नवे दालन, सापडले भावनांचे नवे दालन. आता प्रथम मी वसुधा फाउंडेशन काय काम करते हे सांगते. वसुधा फाउंडेशन आहे हे सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक काम करते. आता सामाजिक मध्ये काय आहे तर वृद्धांची सेवा, वृद्धाश्रम, अनाथाश्रम या ठिकाणी जाऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद देतो आणि त्यांना ज्याची गरज आहे ते पुरवण्याचा मी प्रयत्न करते. मी म्हणण्यापेक्षा देव आपल्याकडनं करून घेतो आणि ही आवड मला खूप वर्षांपासून आहे आणि याच्यातच आता मी पुढे चालले म्हटलं तरी चालेल आणि नाव होत आहे माझं. शैक्षणिक म्हणाल तर मी गेली 36 वर्ष शिक्षिका होते. तर या शिक्षकी पेशेमुळे माझं काय झालेलं आहे, लहान मुलांची अटॅचमेंट खूप आहे. मग रमाची पाटी ही आम्ही फिल्म केली आणि शॉर्ट फिल्म ही आम्ही शाळांमध्ये दाखवतो. याला मदत गौरव कुंडे, योगेश ठाणे हे दोघं जणे, मयुरी आता आमची आलेली आहे. असे सर्व मिळून आम्ही हे काम करतो. श्रीराम धडे सर आहेत. परत एका शाळेमध्ये आम्ही आलो, माझ्याबरोबर लक्ष्मण शिंदे सर सुद्धा होते. असं आम्ही शाळांमध्ये जाऊन ती फिल्म दाखवतो. फिल्म दाखवून त्याच्यावर प्रश्न विचारतो. लहान मुलांना ती आवडते आणि त्यातनं त्यांना काय हवं आहे हे बरोबर समजतं. तर अशा प्रकारे हे आमचं शैक्षणिक कार्य चालू असतं. त्याचबरोबर ह्या चेहऱ्याचा निरागसपणा आहे. या निरागसतेला मला खूप सलाम करावं असं वाटतं आणि त्यांची निरागसता एवढी गोड असते ना की आपल्या हृदयात त्यांचं स्थान असतं. तर अशी ही 36 वर्ष हे कार्य केल्यामुळे मला ह्या लहान मुलांची खूप आवड निर्माण झालेली आहे. आता साहित्यिक प्रवास म्हणालं तर वसुधा फाउंडेशन हे मी आता चालू केलेलं आहे. आता 3 वर्ष त्याला झालेली आहे. आपला ग्रुप आहे आणि साहित्यिक प्रवासामध्ये आज माझी 2 पुस्तकं सलग प्रकाशित होत आहेत. पहिली 3 आहेत. म्हणजे अशी 5 पुस्तकं माझी झालेली आहेत. त्याबरोबर प्रातिनिधिक संग्रह म्हणाल तर जवळजवळ 45 प्रातिनिधिक संग्रहांमध्ये कविता आलेल्या आहेत, लेख आलेले आहेत आणि मला दररोज एक लेख लिहायची सवय आहे आणि तो जवळजवळ अशा 40-50 रूम मध्ये मी पाठवते आणि प्रेरणादायी लेख असल्यामुळे मला त्यांचे अभिप्राय खूप छान येतात. मॅडम तुमच्यामुळे आम्ही आज हे करायला लागलो. किंबहुना लोकांपर्यंत हे मेसेज गेलेले आहे की मॅडम ही सेवा करतात, त्यांच्याकडे विशेष काही नसताना तर आपण का करू नये. त्यामुळे लोकांनी सामाजिक सेवा करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की माझ्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी हे काम सुरू केलेलं आहे. म्हणजे निश्चित आपल्याला जे हवं आहे ते पुढपर्यंत पोहोचत आहे. त्याचबरोबर आता कथा वैभव, वसुधाचे कथा वैभव. वसुधा माझं नाव, कथा तुमच्या आणि वैभव माझ्या मिस्टरांचं नाव, म्हणून वसुधाचे कथा वैभव हे आम्ही नाव त्याला दिलं. आता कथाच का घ्यायच्या? इतर समूहांमध्ये आपण बरंच बघतो, कविता स्पर्धा असतात, काव्य स्पर्धा असते, चित्रकाव्य स्पर्धा असतात, हायकू स्पर्धा असते, पण मला कथा स्पर्धा राबवायच्या होत्या. मग योगेश, गौरव हे माझे मानसपुत्रच आहेत. यांच्याशी मी बोलले की माझी अख्खी टीम आहे. गडे सर, सायली ढेबे, मयुरी, आता माझ्या मुली त्यामध्ये ऍड झालेल्या आहेत, कोमल आणि शीतल. तर अशा सगळ्यांना घेऊन हे ठरवलं की आपण कथा स्पर्धा राबवायची आणि कथा स्पर्धासाठी आम्ही काही विषय दिले होते. मग प्रेरणादायी विषय होते, हास्य कथा होत्या, भूताच्या गोष्टी म्हणूया आपण की ज्या रहस्यमय कथा होत्या. अशा सर्व कथा आम्ही तिथे
त्यांना निवेदन दिलं की आपण ही स्पर्धा राबवत आहोत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 300 कथा आम्हाला आल्या. 5 दिवसांचा उपक्रम होता. हा भरभरून आलेला प्रतिसाद पाहून खूप आनंद झाला. आता हा प्रतिसाद आला, आता रिझल्ट यायला मात्र आम्हाला उशीर झाला. याची महत्वाची कारण होती लग्नाच्या मे महिना होता, लग्नाचे टायमिंग्स होते, त्याचबरोबर आता ह्या परीक्षक कोण शोधायचे. आपल्या समूहातले नको, आपल्या ओळखीचे पण जास्त नको आहेत, जे वेगळे आहेत असे मला कुणीतरी हवे होते की कोणावरही अन्याय होणार नाही. कसं होतं आपल्या सगळ्या